महाराष्ट्र पत्रकार संघ आयोजित या हार्दिक स्वागत आहे। चंद्रबाईच्या पुरस्काराचे प्राप्त तथा यांचे सर्व आपले नातेवाईक मित्रपरिवार या सर्वांचं संपन्न झालेले आहे तथा दीप प्रज्वलन आणि जी खडके साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। यानंतर हरिभक्त चक्रधरजी घोडके माननीय श्री चक्रधरजी घोडके हे या ठिकाणी करत आहेत। बापूसाहेब भोंडे या ठिकाणी करत आहेत। जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांनी केलेलं आहे असे सुभाष भोंडे यांना विनंती आपण या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करायचा आहे। विकास गायकवाड यांचा या कार्यक्रमाप्रसंगी सन्मान विनंती आहे। आपण या ठिकाणी साहेबांचा आदर्श सरपंच ओळख आहे यांचा सन्मान या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक बापूसाहेब भोंडे या कार्यक्रमाप्रसंगी करत आहेत। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून पुन्हा या सर्व मान्यवरांना करायचं आहे। चक्रधर घोडके करतील आदरणीय श्री चक्रधर घोडके यांना विनंती आहे आपण या ठिकाणी साहेबांचा विनंती आपण या ठिकाणी स्टेजवर श्री पीटी चावसर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल। या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्री बापूसाहेब भोंडे पीटी सन्मान होतो आहे। सर्वांनी जोरदार टाळ्यानिमित्त विविध पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त याही वर्षी मोठ्या उत्सवामध्ये आपण 24 विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेलं आहे अशा मान्यवरांची आपण या ठिकाणी निवड करून त्यांना विविध क्षेत्रात आपण पुरस्कार या ठिकाणी जाहीर करत आहोत। आज जो गेवराईमध्ये महाराष्ट्र पत्रकार संघाने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले चिंतेश्वर देवस्थानाचे मठाधिपती श्री लक्ष्य डीवायएसपी श्री अनिलजी खडके साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले यशराज भैया पंडित, त्याचबरोबर माजी सरपंच देवदास काका खरात, शारदा कृतीचे अध्यक्ष संस्थापक श्री शिवाजीराव वराड सर, गेवराई शहराचे माजी नगराध्यक्ष सुशीलरावजी जंगल साहेब, त्याचबरोबर बंगाल पिंपळाचे आदर्श सरपंच तुकाराम दादा तळसकर, बुळचे आदर्श सरपंच श्री विश्वनाथ सोनवणे साहेब, गडीचे माजी सरपंच श्री चंद्रशेखरजी गवळी साहेब, त्याचबरोबर माजी आमदार नारायणरावजी मुंडे यांचे चिरंजीव आलेले रिपाईचे तालुका अध्यक्ष किशोरजी कांडेकर साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी संग्रामचे तालुका अध्यक्ष कैलासजी माने साहेब, उद्योजक साईनाथजी जिजा असे विविध या ठिकाणी पदाधिकारी परिपूर्ण आयोजन करत आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देखील मिळत आहे। सुरुवातीला आपण 4 ते 5 पुरस्कारावर कार्यक्रम सुरू केला होता आणि आपल्या बीड जिल्ह्याचे IPS अधिकारी पंकजी कुमार साहेब यांच्या हस्ते आपण ते 4 लोकांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं आणि आपल्याला साहेबांनी सांगितलं होतं की आता तुम्ही हा जो कार्यक्रम सुरू केलेला आहे 4 पुरस्कारापासून हा कार्यक्रम तुम्ही आता बंद करू नका आणि या कार्यक्रमाला खरोखर चांगल्या प्रकारचं स्वरूप निर्माण होईल आणि तुम्ही जी चांगल्या लोकांची दखल घेत आहात हे एकदम कार्य कौतुकास्पद आहे। आम्ही अनेक कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी गुणगौरव करत आहोत चांगले काम करण्याबद्दल, पण तुम्ही समाजातील चांगलं काम करणाऱ्या सर्वसामान्य लोकांची निवड करून या ठिकाणी आमच्यासारख्या अधिकारी खात्यांकडून सन्मानित करतात हे खरोखरच तुमचं एक चांगल्या प्रकारचं
आणि गेल्या 5 वर्षापासून आपण हा कार्यक्रम गेवराई शहरामध्ये आयोजित केलेला आहे. त्याप्रमाणे माझ्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने पासून आम्ही मूक नाईक हा दिन साजरा करतो. परंतु गेवराईमध्ये आम्ही मूक नाईक आणि दर्पण हे दोन्ही मिळून एक वेगळ्या प्रकारचा आम्ही संदेश द्यावा या म्हणून आम्ही या ठिकाणी मूक नाईक आणि दर्पण दिन संयुक्तरित्या साजरा करत आहोत. साहेब गटके साहेब, मी गेल्या पत्रकारी क्षेत्रामध्ये आलेलो आहे. माझी पत्रकारिता सकाळी 8 वाजल्यापासून वाजेपर्यंत ग्रामीण भागामध्ये असते आणि प्रत्येक क्षेत्रातला माणूस, आरोग्य क्षेत्रातले डॉक्टर असतील, सामाजिक क्षेत्रातले असतील, राजकीय असतील, शैक्षणिक क्षेत्रातले शिक्षक लोक असतील, मी या लोकांची आवर्जून भेट घेत होतो गावात गेलो. कोणाचं कार्य कसं आहे, कोण कशा प्रकारे धंदा करते, कोणाची कशी पत्रकारिता आहे, कोणाचा कशा प्रकारे आरोग्य सेवेचं काम चालू आहे. आणि वर्षभर माझी पत्रकारिता सुरू असलेले मी फक्त 2 महिने अगोदर पुरस्कार सोहळा असल्यानंतर त्या संबंधित व्यक्तीची भेट घेतो आणि त्याची निवड करतो. पण मी 10 महिने जवळजवळ गावामध्ये लोकांची चौकशी करतो की ह्यांचं कशा प्रकारे आपल्या गावामध्ये कार्य आहे. आणि लोक 10 लोक मला सांगतात किंवा ह्यांचं डॉक्टरची व्यवसाय चांगला आहे, सर्वसामान्यांसाठी परवडणारे डॉक्टर आहेत आणि रात्रंदिवस त्यांची सेवा सुरू आहे. कुणी रात्रीचा 12 वाजता पेशंट गेला तर ते परत पाठवत नाहीत आणि फोन ते उचलतात. अशा आपण या ठिकाणी 5 आरोग्य क्षेत्रातल्या डॉक्टरांची निवड केलेली आहे. आणि खरोखर गटके साहेब त्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. 24 तास त्यांची सेवा सुरू आहे. आपले त्या तरवाड्याचे असतील, दत्तात्रय गुंजाळ साहेब असतील, शिरजीचे क्षेत्रे साहेब असतील, शोएब सलीम भाई असतील, असे डॉक्टर लोकांचं खरोखर कौतुकास्पद कार्य आहे. त्याचबरोबर आता आम्ही तुम्हाला थोडक्यात पुरस्काराविषयी माहिती देतो. आपण जो आता गेवराई तालुक्यामधून जो पुरस्कार वितरण सोहळा सुरू केलेला आहे त्यामध्ये ज्यांनी 18 वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केलेला आहे, जवळपास 18 वर्षापासून ते पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत असे मधुकरजी तोर साहेब यांना आपण या ठिकाणी दर्पण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करत आहोत. काजी अहमद साहेब ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांच्या सुद्धा पत्रकारी क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे. त्यांचे वडील देखील पत्रकार होते आणि आम्ही त्यांना मूक नाईक या पुरस्काराने त्यांना सन्मानित करत आहोत. त्याचबरोबर बीड तालुक्यातील माळापुरी येथील आदर्श सरपंच अशोक ढास यांनी गावामध्ये सर्वांगीण विकास केलेला आहे आणि जवळपास 15 वर्षापासून ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहे. यामुळे आपण त्यांना या ठिकाणी आदर्श या पुरस्काराने आपण सन्मानित करत आहोत. गायकवाडपासून त्यांनी ग्रामपंचायतचा कारभार स्वीकारलेला आहे आणि लाखो रुपयाची त्यांनी गावामध्ये योजना राबवून गावाचा सर्वांगीण विकास केलेला आहे. पवन चव्हाण यांचे वडील पंचायत समितीचे सदस्य होते आणि खंबीर असं नेतृत्व होतं सर्कलचं. त्यांनी या सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास केलेला आहे. स्वतःचे 2 गुळ उद्योग आहेत, गुलमेश्वर नावाचे, त्यांची एक पतसंस्था आहे. हजारो तरुणांचं त्यांनी संघटन मजबूत केलेलं आहे. यामुळे आपण त्यांना युवा नेता या पुरस्काराने सन्मानित करत आहोत. राजेंद्र काब्रे हे भारतीय सैन्यामध्ये सेवा करत होते, मेजर आहेत. त्यांचं महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांच्याकडे एक संघटनेचं पद आहे आणि जे सैनिकांच्या अडीअडचणी असतात त्यांनी ते महाराष्ट्रामध्ये सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्यांची देखील आपण या ठिकाणी आदर्श सैनिक म्हणून या ठिकाणी माजी सैनिक म्हणून त्यांना आपण सेवा रत्न नावाच्या पुरस्काराने सन्मानित करत आहोत. या दाभाडे आहेत, मी त्यांच्या शेतामध्ये गेलो होतो आणि 16 एकर शेतीमध्ये सीताफळाची लागवड आहे. साहेब त्यांनी 16 एकर शेतीमध्ये 35 लाखात उत्पन्न घेतलेलं आहे आणि एक शेतकऱ्यासाठी खरोखर एक आदर्श घ्यावा असे व्यक्तिमत्व आहे. म्हणून आम्ही त्यांना कृषी रत्न नावाच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करत आहोत आणि आधुनिक पद्धतीची शेती ते करतायत. त्याचबरोबर या ठिकाणी गजानन बसके आहेत, माझ्यापासून सेवा करतात साहेब आणि त्या ठिकाणी राहून रात्रंदिवस जनतेची सेवा करतायत. यामुळे आम्ही त्यांना या ठिकाणी आरोग्य सेवा रत्न नावाच्या पुरस्काराने जाहीर करत आहोत. शोएब सलीम हा तरुण गेवराईचा आहे, पण 3 वर्षापासून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तो स्थायिक आहे आणि घाटी रुग्णालयामध्ये बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील जी पेशंट असतात ना त्या पेशंटची तो सेवा करतोय, अडीअडचणीसाठी तो मदत करतोय. त्यांची जेवणाची सेवा सोय असेल, आर्थिक मदत असेल तो करतोय. त्यांची जवळपास 25-30 मुलांची टीम आहे आणि आरोग्य सेवेमध्ये तो रात्रंदिवस छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयामध्ये तत्पर कार्य करतोय. म्हणून आपण त्यांना देखील सेवा रत्न नावाच्या पुरस्काराने सन्मानित करत आहोत. त्यांना देखील पण त्यांची खूप अशी इच्छा असते की आम्हाला कोणत्यातरी चित्रपटामध्ये काम भेटावं असे या देखील कोळेकर शिरूर तालुक्यामध्ये अनेक चित्रपटामध्ये काम केलं होतं. चित्रपटामध्ये ते इन्स्पेक्टरची भूमिका अनेक प्रकारच्या नाटकात काम केलेलं आहे. त्यांना देखील आपण या ठिकाणी कला क्षेत्राचा पुरस्कार
तलवाड्याचे अक्षरशः घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असताना मामाने शिक्षण केलेले त्यांचे आणि गेल्या वर्षापासून ते तलवाड्यासारख्या ठिकाणी आरोग्य सेवेचं काम करत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांची या ठिकाणी निवड करून त्यांना आम्ही आरोग्य सेवा रत्न नावाच्या पुरस्काराने सन्मानित करत आहोत. गेवराई तालुक्यामध्ये कागलगाव छोटंसं गाव आहे शिरपाण्याच्या काठावर. आता महापूर आला होता शिरपाण्याला आणि शिरपाण्याच्या महापुराने बऱ्याचशा गावाचं नुकसान झालेलं होतं. त्यामध्ये कागलगावला संपूर्ण पाण्याने वेढा घेतला होता. हा तरुण श्रीराम भावने नावाचा तरुण या ठिकाणी रात्रंदिवस लोकांची सेवा करत होता आणि तो खर्चाने जवळपास 150 ते 200 लोकांना किराणा किट वाटप केलेलं आहे. अर्जंट लोकांना मदत मिळवण्यासाठी काही लोकांना आर्थिक मदत देखील या तरुणाने केलेली आहे आणि अनेक प्रकारची त्याची सेवा मोठ्या प्रमाणामध्ये या गावामध्ये सर्कलमध्ये असलेल्या आपण त्यांना सेवा रत्न नावाच्या पुरस्काराने सन्मानित करत आहोत. शिवाजी खेडरे हे देखील चिरंजीवी व्यवसाय आहे. तर लोक असे म्हणते की साहेब पैसे अल्पदरामध्ये सेवा देतात आणि लोक खूप समाधानी त्यांच्यावर. मग आम्ही त्यांची स्वतः प्रतिसाद भेट घेतली. असे पुरस्कार प्राप्त मानत आहे साहेब की म्हणतात की आम्हाला प्रसिद्धी नकोय. पण आम्ही ठरवलं होतं की प्रसिद्धी जर तुम्हाला दिली तर आणखी काही लोक तुमचा आदर्श घेतील आणि समाजामध्ये तुमच्यासारखं काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. म्हणून आम्ही त्यांना आग्रह केला आणि पुरस्कार समितीची निवड केली किंवा साहेब तुम्ही जर प्रसिद्धीपासून जर लांब राहिले तर तुमचा हा मेसेज इतर लोकांपर्यंत जाणार नाही आणि जर तुम्हाला आम्ही पुरस्काराने सन्मानित केलं तर कमीत कमी 2, 3, 4 लोक जर तुमचा आदर्श घेतील. म्हणून आम्ही त्यांना आग्रह करून त्यांना आम्ही सेवा रत्न नावाच्या पुरस्काराने त्यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मच्छिंद्र ढेरे हे चिखली वडगावचे आहे सरपंच. गेल्या 3 वर्षापासून त्यांच्याकडे ग्रामपंचायतचा कारभार आलेला आहे आणि गावामध्ये जवळपास 4 ते 4.5 कोटी रुपयाचे योजना त्यांनी राबविलेले आहे. खूप मोठा असा गावचा विकास केलेला आहे. शहराचा विभाग आहे. अत्यंत घरची नाजूक परिस्थिती असताना त्यांनी अगोदर टेलर व्यवसाय केलेला आहे. नंतर ते पिगमी एजंट आणि नंतर त्यांचे व्यवसाय करत असताना एक LIC एजंट म्हणून त्यांनी काम केलेले साहेब आणि आज ते जवळपास 1,500 LIC धारक आहेत. मग त्यांनी आपल्या सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा एक पाऊल ठेवलेलं आहे. त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये एक मल्टीस्टेट नावाची बँक आहे. चाकणमध्ये 11 तरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि समाजाला उपयोगी असे ते कार्यक्रम राबवत असल्यामुळे आम्ही त्यांना सहकार क्षेत्राचा पुरस्कार या ठिकाणी जाहीर केलेला आहे. संतोष जेरिया हे माजलगावचे आहे, उद्योजक आहे. चांगल्या प्रकारे त्यांचा उद्योग आहे. यामुळे आम्ही त्यांना उद्योग क्षेत्र या क्षेत्रामध्ये नागरिकचं काम केल्यामुळे त्यांना आम्ही उद्योग रत्न नावाचा पुरस्कार या ठिकाणी जाहीर केलेला आहे. आता शिल्पकार म्हटल्यानंतर तुम्ही थोडं विचार करत असाल की शिल्पकार नावाचा पुरस्कार नेमका काय आहे. या ठिकाणी गुंतेगाव नावाचं गाव आहे. गुंतेगाव हे जवळ एक तांडा आहे. त्या तांड्यामध्ये काशीनाथ चव्हाण नावाचा एक तरुण आहे आणि घरची अत्यंत नाजूक परिस्थिती असल्यामुळे त्यांनी विस्तारित व्यवसाय सुरू केला होता. समाजाला उपयोगी असे कार्यक्रम राबवतात. आम्ही त्यांची देखील या ठिकाणी आदर्श शिक्षक म्हणून या ठिकाणी निवड केलेली आहे. गेवराई तालुक्यामध्ये माजळमुळी सारखं सर्कलचं गाव आहे आणि मुळवाडी गावामध्ये बाळू गावडे नावाचे शिक्षक आहेत. गेल्या 11 वर्षापासून ते या ठिकाणी शिक्षक आहेत आणि त्यांचा शिक्षकी पेशा असा चांगल्या प्रकार आहे की ठिकाणी विद्यार्थ्यांनी बरोबर चांगल्या प्रकारे घडविलेले आहे आणि त्यांच्या कार्याविषयी त्या परिसरामध्ये नंबर 1 ची चर्चा आहे की पुरस्कार या ठिकाणी सन्मानित आहोत. धर्मराज आहे हे खेळगावचे आहेत. धर्मराज आहे हे राजकीय क्षेत्रामधलं तरुण नेतृत्व आहे. मात्र ते गेल्या 8 ते 9 महिन्यापासून जवळपास गावरान 150 गायीचा सांभाळ करतायत. स्वतःची 5 एकर जमीन त्यांनी गायीच्या गोपालनासाठी वापर केलेला आहे आणि सर्व कुटुंब त्यांचं या 150 गायीचं पालन करते. खरोखरच आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचं कौतुक करावं तेवढं 150 गाय सांभाळणं सोपं काम नाही. कुणी मदत करेल नाही करेल पण स्वतःच त्यांनी त्या ठिकाणी कार्य सुरू केलेलं आहे. यामुळे आम्ही त्यांना देखील सेवा रत्न नावाच्या पुरस्काराने सन्मानित करत आहोत. त्या रातेगावचे खूप असे चांगले डॉक्टर आहेत. काही कारणानिमित्त ते आज येऊ शकले नाहीत पण ते जो माझा सन्मान होणार आहे, जो मी कार्य केले माझ्या जो कार्याचा तुम्ही माझा जो या ठिकाणी मला सन्मान तुम्ही देणार आहात तो माझा सन्मान मी न स्वीकारता माझे वडील या ठिकाणी स्वीकारणार आहेत आणि ते या कार्यक्रमाला त्यांचे वडील या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. परमेश्वर सुळुंगे एक माजलगावचे उत्कृष्ट एक संपादक आहेत. गेल्या 2-3 वर्षापासून त्यांनी या पत्रकारी क्षेत्रामध्ये पदार्पण केलेलं आहे. आपण त्या ठिकाणी उत्कृष्ट संपादक नावाचा या ठिकाणी पुरस्कार आपण जाहीर केलेला आहे. असे आपले या ठिकाणी 24 पुरस्कार आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हे 24 पुरस्कार आहेत. त्यामुळे आपण जो पुरस्कार वितरण सोहळा या गेवराई शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा करून त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आलेला आहे.
जवळपास आपण ह्या वर्षी 70 ते 75 लोकांचे प्रस्ताव आले होते. आपण त्यापैकी 24 लोकांचे ज्यांचं उल्लेखनीय काम आहे, त्यांचं खरोखरच चांगल्या प्रकारचं कार्य आहे, अशा लोकांची निवड केलेली आहे. आपण आणखी एवढे भूषण नावाचा पुरस्कार सय्यद एजाज भाई यांना दिलेला आहे आणि ते एवढ्या भूषण पुरस्काराचे पहिले मानकरी ठरलेले आहेत. त्याचबरोबर दुसरा पुरस्कार आहे समाज भूषण नावाचा पुरस्कार आणि समाज भूषण नावाचा पुरस्कार हे गजानन काळे यांना आपण दिलेला आहे. समाजासाठी गेल्या म्हणजे जवळपास 18 वर्षापासून ते काम सुरू केलेलं आहे. एवढ्या तालुक्यामध्ये चांगले त्यांचं नाव आहे समाजासाठी. ते अनेक रस्ते आंदोलने केलेले आहेत. अशा प्रकारचे आपण 24 या ठिकाणी पुरस्कार मूर्ती म्हणजे चांगल्या प्रकारच्या लोकांची या ठिकाणी आपण निवड केलेली आहे. आता लग्नाचा म्हणजे आज 3 तारीख आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. लोकांना हा पुरस्कार संपून लग्नाला बाहेर गावात जायचं आहे. यामुळे मी आपलं जास्त वेळ न घेता आणि या कार्यक्रमामध्ये थोडक्यात रूपरेषा सांगतोय. आता काही मान्यवरांचं थोडक्यामध्ये म्हणजे त्यांचं शेवटी भाषण होईल. त्यांच्या अगोदर या कार्यक्रमामध्ये जे उद्घाटक आहेत आपले अनिलजी गटके साहेब यांचं देखील या ठिकाणी आपल्याला पण सुरुवातीला काही मान्यवर या ठिकाणी आपल्याला सोहळा होईल. नंतर उद्घाटक आपल्याला मनोगत व्यक्त करतील आणि शेवटी अध्यक्षांचं आपल्याला भाषण त्यांचे विचार ऐकायचे आहेत. आणि मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूक्लिअर बॉम्बवरती आली आणि आता त्याच्यानंतरचं युद्ध जे सुरू झाले, आता हे लेखणीच्या जीवावरचे युद्ध सुरू झाले. आणि मला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवण आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. निश्चितपणाने लेखणीचीच ताकद पुन्हा एकदा या जगावरती भारी पडणार आहे असा विश्वास पत्रकारितेच्या निमित्तानं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. आधीचं न बोलता त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं वर्णन एका ओवीत करेल. नद्या नाले तुडुंब भरले, सर सागराची होईल काय. नद्या नाले तुडुंब भरले, सर सागराची होईल काय. किती चमकले काजवे जरी, प्रकाश सूर्याचा होईल काय. किती वाजले नगारे जरी, ध्वनी मेघांचा होईल काय. किती झाले पुरस्कार वितरण, सर बापूसाहेब तुमच्या पुरस्कारांची येईल काय. सर बापूसाहेब तुमच्या पुरस्कारांची येईल काय. निश्चितपणानं तुम्ही या मातृभूमीतल्या लोकांचा सन्मान याच मातीत त्या ठिकाणी करताय आणि मातीतला पुरस्कार, मातीतला सन्मान हा त्या ठिकाणी मातीत जाईपर्यंत जिवंत राहतो. आणि शेवटी स्वर्गीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय प्राध्यापक वराड सर. यानंतर माननीय श्री यशराज भैया पण त्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी 2 शब्द जोरदार टाळ्यांमध्ये यशराज भैयाचं स्वागत करावं. आदरणीय सिद्धेश्वर मंदिरातले ललित महाराज मुलगे गटके साहेब व आदरणीय व्यासपीठ, इथं उपस्थित सर्व गेवराई शहरातले सर्व नागरिक, युवक मित्रांनो, माझा बहिणींनो, आज महाराष्ट्र पत्रकार संघांनी आयोजित केलेल्या मूकनायक व दर्पण दिनानिमित्त विविध पुरस्कार वितरण सोहळा आज आयोजित केलेला आहे. तरी खरं तर आज या कार्यक्रमाला आबा येणार होते, परंतु काही कारणास्तव त्यांना आज इथं जमलं नाही येणार. म्हणून मी तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून तुम्ही इथं मला बोलवलं, माझा मान सन्मान केला व इथं मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, याबद्दल सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. आज खरं तर या सर्व व्यक्तींचे आज पुरस्कार आहे. आज खरं तर आपल्या सर्वांना एक आपल्या कामाची पावती भेटली आहे. कारण की समाजात वावरताना आपण योग्य दिशेला चाललो आहे का नाही हे आपल्या वैयक्तिक आपल्याला लक्षात येत नाही, परंतु असल्या सत्कारांमुळं व असल्या पुरस्कारांमुळं आपल्याला आपल्या कामाची पावती तर भेटते. आणि बापा खरंच तुमचं जेवढं कौतुक करू तेवढं कमीच आहे. कारण की तुम्ही जसं म्हणलात की सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी 2-2 वाजेपर्यंत मी या क्षेत्रात काम करत आहोत आणि या पत्रकार क्षेत्रात हे काही क्षेत्र सोपं नाही, परंतु त्या पत्रकारांनी आपल्या गेवराई शहरातल्या विविध पत्रकारांनी आपल्या गेवराई शहराला एक असं आपल्या या समाजाला एक चांगली दिशा देण्याचे काम केलेलं आहे. आणि खरं जर बघितलं गेलं तर हे पत्रकाराला सांगतं की सर्व क्षेत्रातले लोक एका व्यासपीठावर उभं करतात हे आपल्या पत्रकारांना जमतं. आणि जर बघितलं गेलं तर बाबा
तुमच्या सर्वांमुळेच आपण सर्वजण एक आहोत. जर खरं जर बघितलं गेलं तर पत्रकार म्हणजे खऱ्या कामाला चांगलंच म्हणणार आणि खोट्या कामाला चुकीचंच म्हणणार आणि एक चांगली दिशा देण्याची काम पावती त्यांनी आपल्याला देतात. परत जर बघितलं गेलं की सर्वप्रथम मी आता इथले जेवढ्या पण जणांना पुरस्कार व सन्मानित केलेला आहे त्यांचे मी पण तुमचे आभार मानतो आणि तुम्ही पण इथून पुढे चांगले असेच पद्धतीने काम करत राहतात अशी अपेक्षा बाळगतो, जेणेकरून आपल्याला या गेवराई शहराचं नाव चांगल्या पद्धतीने घडवता येईल. परत जर बघितलं गेलं की ह्या पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला जवळजवळ 4 वर्ष संपूर्ण झालेले आहेत आणि हे 5वं वर्ष आहे. परत या वर्षी आपण सय्यद भयांना गेवराई भूषण म्हणून पुरस्कार दिलेले आहे व गजाननजी काळे यांना समाज भूषण म्हणून एक पुरस्कार दिलेला आहे. अशाच पद्धतीचे चांगले उपक्रम व चांगले काम आपण सर्वांनी सोबत घेऊन करावे अशीच अपेक्षा बाळगतो. परत एकदा तुम्ही मला सर्वांनी इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि इथेच माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विधायक कार्याला राजकीय पाठबळ असेल तर नक्कीच ते या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करतं. यशराज भाई आपलं सहकार्य मार्गदर्शन सतत असावं एवढी अपेक्षा. आजच्या या कार्यक्रमानंतर आदरणीय श्री भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्री पी टी चव्हाण यांना मी विनंती करतो की आपण 2 शब्द व्यक्त व्हावे. पी टी चव्हाण सरांचं जोरदार टाळ्यामध्ये आपण सर्वांनी स्वागत करू. आदरणीय श्री पी टी चव्हाण सर. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. आपल्या मातीतला पत्रकार आणि संपादक समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे जे उपेक्षित लोक आहेत, ज्याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही, अशा सर्वांना शोधून त्यांच्या कार्याचं कौतुक व्हावं या भूमिकेतून आज महाराष्ट्र पत्रकार संघ आयोजित मूकनायक व दर्पण दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आमच्या समाज बांधवांचं एक आदर्श व्यक्तिमत्व, आदर्श पुरस्कार देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आमचे मार्गदर्शक गुरुवर्य भोगे महाराज, युवा नेते यशराज भैया, श्रीकांतजी सानप, आमचे पोलीस प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी, आमचे मार्गदर्शक आदरणीय अनिल कटके साहेब, DYSP आहेत ते आपल्या भागाचे, आदरणीय सुभाष भैया मुंडे, आमचे मित्र तथा भाजपचे युवा नेते कैलासरावजी माने साहेब, किशोरजी कांडेकर आणि या शहराचे प्रथम नागरिक, माजी प्रथम नागरिक आमचा छोटा भाऊ सुशीलजी जवळदार, मंचावर उपस्थित सर्व भावानो, वेळ कमी आहे, मी आधीच बोलणारच नाही. मी बापूंना म्हणलो होतो थोडस आज खूप लग्न आहे, जाणं गरजेचं आहे, परंतु गेल्या वर्षी सुद्धा भुमरे बापूंनी मला बोलावलं होतं, पण गेल्या वर्षी मी कुंभमेळ्यासाठी तिकडे वाराणसीला गेलो होतो, त्याच्यामुळे मी नाही येऊ शकलो. परंतु बापू साहेबांना यावर्षी मी शब्द दिला होता यावर्षी येईल. तुमचे कौतुक करणं गरजेचं आहे. भावानो, समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये घरच्या भाकरी खाऊन कुठल्याही मानपानाची अपेक्षा न करता ही सर्व मंडळी कार्यरत आहे. समाजाचा उत्कर्ष व्हावा, समाजाच्या चांगल्या गोष्टी घडतायत, त्या समाजासमोर, देशासमोर, जगासमोर आणण्यासाठी आमचे पत्रकार बांधव, आमचे डॉक्टर बांधव, आमचे कृषी क्षेत्रात काम करणारे सर्व लोक, आमच्या गजानन असेल, आमचा सय्यद एजाज असेल, मधुकररावजी तौर असेल, काजी अमान, आमचे डॉक्टर जीवन, काशीनाथ, ही सर्व मंडळी आपापल्या क्षेत्रात काम करत आहे. तुम्ही सर्वांना एकत्रित करून मान्यवराच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करत आहात, त्यासाठी त्यांचं अभिनंदन, तुमचा आभार. जास्तीचं बोलत नाही. या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा.
म्हणून पत्रकार बांधव सातत्याने आम्हाला मदत करतात। गेली 35-40 वर्षे प्राध्यापक पी.टी. चव्हाण रस्त्यावर उतरून संघर्ष करतोय शोषित वंचितांसाठी। तुम्ही आम्हाला सुद्धा उजेडात आणलेले म्हणून तुमचे आभार आणि मी थांबतो। जय हिंद, जय सेवालाल, जय भीम। धन्यवाद चव्हाण सर। आपण आता या कार्यक्रमाच्या मुख्य भागाकडे जात आहोत। जो न कर सके जन कल्याण उस नर से अच्छा पाषाण असं म्हटलं जातं। आपलं कार्य आपलं कर्तव्य समाजासाठी अर्पण करणाऱ्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत। मी प्रथमतः 24 जणांचा या ठिकाणी सन्मान होईल। प्रत्येकाला या ठिकाणी बोलवलं गेल्यानंतर त्यांच्याविषयी अगदी 1 मिनिटामध्ये माहिती सांगा आणि त्याच मान्यवरांनी व्यासपीठावर राहायचं म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कोणाचा सन्मान होत आहे आणि कोणाविषयी या ठिकाणी बोललं जात आहे। प्रथमतः या पुरस्काराची मानकरी माननीय श्री मधुकरजी तोर सर यांना दर्पण पुरस्कार या ठिकाणी देत आहेत। आदरणीय तोर सर यांना विनंती आपण सहकुटुंब सहपरिवार व्यासपीठावर यायचं आहे। यांचं शिक्षण MA IT झालेलं आहे। दैनिक लोकप्रश्न माध्यमातून 1999 सालापासून पत्रकारितेमध्ये या ठिकाणी त्यांचा समावेश आहे। 2006 पासून गेवराई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा आदरणीय 2007 साली पत्रकार भवनाची उभारणी त्यांनी या ठिकाणी केली आहे। सर्व अजिभक्त बाळांना मसना गोगेमान सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी हे पुरस्कार वितरण होईल आणि तोर सर आणि त्यांचे कुटुंबीय यांना विनंती आपण या ठिकाणी यायचं आहे। गेवराई तालुका मराठी पत्रकार संघातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन आरोग्य शिबिर अभ्यास दौरे यांनी या ठिकाणी संपन्न केले आहे। विशेष कार्य म्हणजे कोरोना काळामध्ये 60 पेशंटला जीवन देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करण्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांच्याशी पाठपुरावा करून या ठिकाणी 60 रुग्णांचा त्यांनी जीव वाचवला आहे। त्यांचं सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पुरस्कार त्यांना मिळत आहे, दर्पण पुरस्कार। त्यांचं जोरदार टाळ्यांमध्ये आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे। यानंतर मी काजी अहमद सर यांना मुकुनाय पुरस्कार घोषित करण्यात आहे। आदरणीय काजी 1983 च्या वर्षामध्ये दैनिक वृत्तपत्रापासून पत्रकारितेचं सुरू केले आहे। त्यांनी मराठीतील पहिले मराठी दैनिक अजिंक्यसह दैनिक लोकमत, महानगर, भास्कर आदी दैनिकाचे काम केले। यानंतर सध्या ते दैनिक लोकप्रभाचे उपसंपादक म्हणून काम करत आहेत। त्यांनी गेवराईचा सायकल रिक्षावाला श्रीमंताच्या नाकावर टिपून भागवत या वृत्ताला त्यांना प्रथम पुरस्कार भेटलेला आहे। विशेष परफॉर्मन्सचा त्यांना पुरस्कार या वृत्तांकनासाठी भेटलेला आहे। जोरदार टाळ्यांमध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे। यानंतर माननीय श्री अशोक दास सर आदर्श सरपंच पुरस्कार 2026 यांचं या ठिकाणी कौतुक आहे। जन्मगाव महापुरी तालुका जिल्हा बीड यांचं झालेलं आहे। या ठिकाणी शिक्षण BPA झालेलं आहे। वडील सरपंच असल्याने लहानपणापासून राजकारण व समाजकारणाचे अंडरग्राउंड आणि जलजीवन योजना सध्या गावाला पाणी पुरवठा वगैरे योजनांचा लाभ त्यांनी आपल्या गावाला पुरवलेला आहे। आदर्श सरपंच म्हणून त्यांचा सन्मान महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे या ठिकाणी होतोय। माननीय श्री अशोक दास सर यांचा आदर्श सरपंच पुरस्कार 2026 म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह प्रशस्ती पत्र आणि या ठिकाणी शाळा संपन्न यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे। यानंतर माननीय श्री बाबासाहेब कोसे आदर्श सरपंच पुरस्कार 2026 माननीय श्री बाबासाहेब कोसे यांना विनंती आहे की आपण समावेश करण्यासाठी येत आहे। गायकवाड जोडगाव येथील बाबासाहेब कोसे पुरस्काराची विनंती आहे। आपण सहकुटुंब सहपरिवार या सोहळ्यासाठी येत आहे।
इकडे असं का चल अभिनंदन आणि येणाऱ्या आगामी पंचायत समितीतून त्यांना या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळावं अशी जनसामान्यांची भावना त्याच्याबद्दल आहे. आदरणीय श्री पवार चव्हाण सर यांचा सन्मान या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. सर्वांनी एका जोरदार टाळ्यावरून पवारजी चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. बापूसाहेब पुढे जा. यानंतर श्री राजेंद्र कापडे सर सैनिक सामाजिक कार्यक्रमाचा विशेष सहभाग आहे. कीर्तनकार म्हणून देखील ते या ठिकाणी प्रसिद्ध आहे. श्रीधर सैनिक संघटना महाराष्ट्र शांतता सुव्यवस्था या सहभाग नोंदवलेला आहे. आदरणीय राजेंद्र कापडे यांचा जोरदार या ठिकाणी अभिनंदन करणे विलासराव देशमुख साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांना सन्मान करण्यात आलेला आहे. 25 एकरमध्ये 1 कोटीची सीताफळ लागवड करण्याचा त्यांचा मानस आहे. अतिशय या ठिकाणी सर्जनशील व्यक्तिमत्व म्हणून या ठिकाणी त्यांचा उल्लेख होतो आहे. श्री रामनाथ दाभोळे यांना कृषीरत्न पुरस्कार या ठिकाणी दिला जात आहे. या महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे या ठिकाणी आरोग्य सेवा रत्न 2026 देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे. आदरणीय श्री गजानन मस्के सरांचे विशेष अभिनंदन जोरदार टाळ्यांमध्ये आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करूया. समोर पहा इकडे बघा ना बाबा तुम्ही एक मिनिट बाबा थोडं मागो थोडं डॉक्टर गजानन मस्के यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर आणि एक सर्जनशील युवक म्हणून त्यांचा या ठिकाणी नामोल्लेख केला जाईल. जोरदार टाळ्यांमध्ये आपण सय्यद शोएब यांचे या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. यानंतर माननीय श्री सुशील कोळेकर यांना मराठा युद्ध चित्रपटामध्ये एसपीची भूमिका प्रमुख भूमिका त्यांनी विषद केली. वनवास चित्रपटामध्ये त्यांनी या ठिकाणी काम केलं आहे. वेगवेगळ्या युट्यूबवर वेगवेगळे वेब सिरीज आणि रील्स त्यांचे या ठिकाणी आहेत. शूरवीर बाल शिवाजी महाराज या मालिकेमध्ये अतिशय भूमिका त्यांनी निभावली. मराठी हिंदी चित्रपटामध्ये चांगली भूमिका करण्याचा त्यांचा मानस आहे. जोरदार टाळ्यांमध्ये आपण त्यांचं अभिनंदन करायचं आहे. सुशील कोळेकर सर आहे. प्राथमिक शिक्षण चकलांबा येथे यांचे या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. BA MSc पदवीमधून घेतल्यानंतर डॉक्टर बाळपूर व डॉक्टर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रॅक्टिस केली. सन 2016 पासून स्वतंत्र वैद्यकीय सेवा त्यांनी देण्यास सुरुवात केली आहे. रुग्णांचे समाधान हीच मोठी कमाई असा त्यांचा या ठिकाणी मानस आहे. सध्या तलवाडा येथे कार्यरत असणारे डॉक्टर दत्तात्रय गुंजाळ यांचा आरोग्य सेवा पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण पुन्हा एकदा या ठिकाणी अभिनंदन करूया डॉक्टर दत्तात्रय गुंजाळ. यानंतर माननीय श्री श्रीराम गव्हाणे सेवारत्न पुरस्कार यांना या ठिकाणी दिला जात आहे. माननीय श्री श्रीराम गव्हाणे यांना विनंती आपण सहकुटुंब सहपरिवार हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी येत आहे. गाव व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष म्हणून ते या ठिकाणी काम करत आहेत. तसेच केवळ उपाध्यक्ष म्हणून त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका आहे. माननीय श्री श्रीराम गव्हाणे यांना सेवारत्न पुरस्कार देऊन या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं देखील अभिनंदन करूया. यानंतर डॉक्टर शेत्रे आरोग्य सेवा रत्न पुरस्कार यांना आपण देऊ इच्छितो आहोत. आदरणीय श्री ते उत्तम डॉक्टर म्हणून या ठिकाणी सुपरिचित आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर रुग्णांची सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न डॉक्टर शिवाजी खेत्रे हे करत आलेले आहेत. आरोग्य सेवा रत्न पुरस्कार देताना मनस्वी आनंद आम्हाला महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी होत आहे. जोरदार टाळ्यांमध्ये डॉक्टर शिवाजी खेत्रे सरांचे या ठिकाणी आपण अभिनंदन करूया. यानंतर श्री मच्छिंद्र डेरे आदर्श सरपंच पुरस्कार 2024 या ठिकाणी दिला जात आहे. जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे. या पुरस्कारासाठी सर्व सहकार्यासमवेत या ठिकाणी मच्छिंद्र डेरे उपस्थित आहेत. यानंतर माननीय श्री वामन गाडगे सर पीपी एजंटच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी उदरनिर्वाह केला. LICची 2008 मध्ये सेवा चालू केली आणि तब्बल श्री वामन गाडगे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. विना सहकार नाही उद्धार या तत्वाला अनुसरून सहकार क्षेत्रामध्ये उत्तम भरारी घेणाऱ्या आदरणीय श्री वामन गाडगे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर श्री संतोष जेतलिया उद्धव रत्न
बाळशास्त्री जांभेकर उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त, स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदुरत्न गौरव पुरस्कार प्राप्त, माहेश्वरी रत्न पुरस्कार प्राप्त तथा उद्योग रत्न पुरस्कार प्राप्त श्री संतोष जिंजगिया यांना या ठिकाणी उद्योग रत्न पुरस्कार महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दिला जात आहे. राजकीय सामाजिक सार्वजनिक पदावर वेगवेगळ्या पदावर त्यांनी काम केलेलं आहे. आनंदी जीवन जगा, शून्य पातळीवर आकाशी झेप घ्या या विषयावर व्याख्याने एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून या ठिकाणी संतोष जिंजगिया यांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी अभिनंदन करूया. आदरणीय श्री संतोष जिंजगिया यांना उद्योग रत्न पुरस्कार दिला जात आहे. यानंतर माननीय श्री काशीनाथ चव्हाण सर उत्कृष्ट शिल्पकार, मूर्ती घडवणारा मूर्तिकार म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो. या ठिकाणी आदरणीय काशीनाथ चव्हाण सर सर्व मित्र परिवारासह आपण या ठिकाणी व्यासपीठावरच आहे. मूर्तिगाव येथील या ठिकाणी काशीनाथ चव्हाण सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. बांधकाम मिस्त्री म्हणून काम केले. आता मंदिरामध्ये वेगवेगळ्या शिल्पांची निर्मिती करण्याचं काम श्री काशीनाथ चव्हाण यांनी केलेलं आहे. व मातृभूमी प्रतिष्ठानचा सामाजिक पुरस्कार प्राप्त, विद्यार्थी उपयोगी उपक्रम त्यांनी राबवले. आजारी व्यक्तींना मदत करण्याचा त्यांचा मानसशास्त्र समाजकार्याचा वसा आणि वारसा ते सातत्याने चालवतात. माननीय श्री गणेश आनंद सर आदर्श शिक्षक पुरस्कार 2026 यांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया. आपल्या टाळ्या खूप गरजेच्या आहेत. आदरणीय गणेश आनंद सरांचे या ठिकाणी अभिनंदन आहे. त्यानंतर श्री बाळू गावडे सर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त, आदरणीय श्री बाळू गावडे सर यांना विनंती आपण सहकुटुंब सहपरिवार आपला सन्मान स्वीकारण्यासाठी येत आहे. माधवई या ठिकाणी शिक्षण घेऊन स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य प्राधान्याने उपलब्ध करून देणारे 100% पटनोंदणी असणारे आदरणीय श्री बाळू गावडे सर यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. शाळा विकासासाठी राज्यस्तरीय केंद्रस्तरीय स्पर्धेचे आयोजन, दुष्काळात 15 टन चारा दान, कोल्हापूरला महापौरामध्ये सामाजिक कार्यामध्ये मदत, संघर्ष ग्रामीण बँकेच्या माध्यमातून करत होताना मदत, वाढदिवसाचा खर्च अनाथांना देण्याचा मानस, प्रहार शिक्षक व शिक्षकेतर संघटना तालुका अध्यक्ष, संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या आदरणीय श्री बाळू गावडे सर यांचा या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया. यानंतर माननीय श्री धर्मराज आहेर सेवारत्न पुरस्कार यांना या ठिकाणी दिला जात आहे. माननीय श्री धर्मराज आहेर गाव भळेगाव राजकारण व समाजकारणाची आवड असणारे, पाणीपुरी आहे आणि सामाजिक कार्याची आवड असणारे आदरणीय श्री धर्मराज आहेर यांना सेवारत्न पुरस्कार 2026 या ठिकाणी दिला जात आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करूया. आदरणीय श्री जिल्ह्यामध्ये वडील भाऊ पत्नीही डॉक्टर आहे. आदरणीय डॉक्टर जीवन राठोड यांचा पुरस्कार त्यांचे वडील डॉक्टर आनंद राठोड या ठिकाणी घेत आहेत. जोरदार टाळ्यामध्ये त्यांचं या ठिकाणी आपण अभिनंदन करूया. जोरदार टाळ्या आपल्या अपेक्षित आहेत. याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला आहे. माननीय श्री परमेश्वरी सोळंके उत्कृष्ट संपादक, रहिवासी असणारे सय्यद एजाज भाई गोरगरीब कुटुंबांना मदत करण्याची मानसिकता त्यांची सर्वसामान्यांची दुःखात सहभागी, मदत हा प्रसिद्धीचा मार्ग नसून कर्तव्याची भावना या भावनेने ते आणत आहेत. आरोग्य शिबिर, जनजागृती शिबिर, महिला आरोग्य संबंधी विविध उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवले आहेत. स्वस्थ नागरिक म्हणजे मजबूत समाज
यानंतर हा पुरस्कार संघ आयोजक मूक नायक आणि दर्पण या सर्व पत्रकार निमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आदरणीय व्यासपीठावर विराजमान सर्व उपस्थित सन्माननीय व्यक्ती, समोरील पुरस्कार प्राप्त त्यांचे कुटुंबीय, मित्रमंडळी आणि पत्रकार बांधवांनो, आणि सर्व आयोजक, प्रथमतः खरंच उशीर झालेला आहे. पहिल्यांदा मी अभिनंदन करतो महाराष्ट्र पत्रकार संघाचं की त्यांनी हा पुरस्कार आयोजित केले. आता आयोजित का करायचा, पुरस्कार का द्यायचा, तर केलेल्या चांगल्या कामाची पावती मिळणं हे गरजेचं आहे. आपण जर म्हटलं तर प्रत्येक ह्या जगामध्ये प्रत्येकाला असं वाटत असतं की मी दखलपात्र असावं. अदखलपात्र कोणालाच आवडत. इव्हन विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर किंवा घटनेवर आधारित आपला कायदा आहे, त्या कायद्यात सुद्धा गुन्ह्यांचे 2 प्रकार आहेत, दखलपात्र आणि अदखलपात्र. अदखलपात्र कोणाला आवडत नाही. प्रत्येकाला वाटतं मी दखलपात्र असावं. बरं आपण म्हणत असतो कशाला काय करलंय, परंतु हे प्रत्येकाला आवडत असतं आणि ते नैसर्गिक भाव आहे आणि तो गरजेचा आहे. कारण आपण जे काही काम केले ते काम समाजासमोर गेलं, त्याच्यापासून काही लोकांनी इन्स्पिरेशन घेतलं, त्याचा हा उद्देश असतो. तर त्या पद्धतीने केले, त्यांनी फारच चांगलं काम केले, त्याच्याबद्दल मी त्यांचा एक आभार व्यक्त करतो. दुसरी गोष्ट, त्यांनी पुरस्कार जे काही वाटताना जी काही लोक पाहिली त्याच्यामध्ये पत्रकार असतील, वैद्यकीय क्षेत्रातले, शिक्षण क्षेत्रातले, कृषी क्षेत्रातले आहेत, संरक्षण खात्यातले आहेत. बऱ्याच वेळा आपण समाजात बघतो की इतर सर्व गोष्टींचा होतो, फक्त आपण एक घोषणा देतो जय जवान जय किसान, आणि ते जय जवान आणि जय किसान बऱ्याच वेळा दुर्लक्षित राहिलेले असतात युनिफॉर्म कॅडरमध्ये. आता युनिफॉर्म कॅडरमध्ये आमच्यासारखे सोडून द्या, कारण आम्ही समाजाचा एक भाग असतो, त्यामुळे कुठं ना कुठं हा गौरव सत्कार होतो. परंतु जे खरे सीमेवर लढतात त्यांना तेवढा म्हणावा असं आपल्याकडे मानलं जात नाही, परंतु त्यांनी आज त्यातही सत्कार ठेवला की विशेष कौतुकाची बाब आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आणखी हा सत्कार देतानाही जे करताना त्यांना सुरुवात 4 पुरस्कारांनी झाली, आज 24 वर गेली आहे. तर माझं थोडीशी त्यांना विनंती राहील की आपण क्वांटिटी वाढवायची अशी काही आवश्यकता नाही. म्हणजे आज 5 वर्षात 48 झाले पाहिजे असं काही नाही. त्या गोष्टी थोड्या कमी राहिल्या तरी चालतील, परंतु जसं आपल्या जे काही मानवतावादी आतापर्यंतचे महापुरुष होऊन गेले, संत होऊन गेले, त्यांनी प्रत्येकाने सांगितलं की दान हे सुद्धा सत्पात्री असायला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे आहे म्हणून मी दान करीत तर चुकतो, त्याचं सुद्धा पाप होतं. तर तशा पद्धतीने हे योग्य व्यक्तींना मिळणं गरजेचं आहे. तर त्यासाठी ते प्रयत्न करतायत, चाळणी लावतायत. आता दुसरी पुरस्कार द्यायचं काम त्यांनी केलं, सुरू केले की सगळा मुद्दा सगळा जवळजवळ जुळून आणतायत. परंतु त्यातली संख्या वाढली पाहिजे आणि योग्य व्यक्तींना मिळालं पाहिजे. ही सगळी तुमची आमची जबाबदारी आहे. म्हणजे चांगले लोक करणे आणि त्यांना प्रोत्साहन देऊन चांगली कामं करणं. अशा प्रकारे जर आपण केलं तर फारच चांगल्या गोष्टी होतील आणि ह्या गोष्टी अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि ह्या योग्य दिनानिमित्त त्यांनी केलेल्या आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आयोजकांचं सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्यांना त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर साहेब. खरं म्हणजे वेळेचा खूपच प्रोटोकॉल आहे. बरेच मान्यवरांना बोलायचं होतं पण वेळेअभावी आपण या ठिकाणी थांबत आहोत. सर्व मान्यवरांचे होते बापू साहेबांचा या ठिकाणी एक सन्मान होईल. बापू साहेबांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सर्वांसाठी आपण सातत्याने काम करत असतात. माननीय श्री बापूसाहेब होळेसाठी या ठिकाणी सत्कार होईल. यानंतर हरिभक्त परायण मसानाथ महाराज आपलं या ठिकाणी अध्यक्ष समारोह. आपण वेळेमध्ये कार्यक्रम पूर्ण करायचा असल्यामुळे आपण थोडं प्रोटोकॉल पाळत आहोत. या ठिकाणी बापूसाहेब होळे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सर्व त्यांचा स्टाफ या ठिकाणी हा सन्मानास पात्र आहे. खरं म्हणजे चांगल्या लोकांचा गुणगौरव करण्यासाठी सुद्धा एक चांगली इच्छाशक्ती आणि चांगले प्रयत्न या ठिकाणी लागतात.
हरिओम अधिनाथ नमस्कृत्यं शक्तियुक्तं जगद्गुरुं महाराष्ट्र पत्रकार संघ आयोजित दर्पण आणि बुक नायक पुरस्कार प्राप्त सज्जन व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक अनिलजी खटके साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित पत्रकार, महाराष्ट्र पत्रकार संघावर प्रेम करणारे या ठिकाणी गेवराई शहरातले सर्व नागरिक, माता बहिणींनो, 4 वर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे आणि आज 5वं वर्ष या पुरस्काराने आपल्या सर्वांना सन्मानित केलेला आहे. 24 लोकांना या पुरस्काराने माझ्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे. त्या सर्वांचं अभिनंदन करतो. बोलण्यासारखं खूप आहे, वेळेचा अभाव आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता सरांनी जसं सांगितलं की पुरस्काराची संख्या वाढवण्यापेक्षा समाजामध्ये योग्य व्यक्तीचं चयन करणं हा तुमच्या समोरचा खूप मोठा प्रश्न असेल. आज या ठिकाणी खरोखर एक वेगळा व्यक्ती म्हणून या ठिकाणी आज उपस्थित आहे. पण जेव्हा मला पूर्व विचार जर बघितला, ज्यांना माहित आहे, तर तो थोडा वेगळा आहे. आज मला खूप आनंद वाटला की मी एका शेतकऱ्याचा या ठिकाणी सत्कार करायला हजर आहे, एका शिक्षकाचा सत्कार करायला हजर आहे, एका कलाकाराचा सत्कार करायला हजर आहे आणि जे सेवाभावी डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरांचा सत्कार करायला उभा आहे. तर सांगितलं तर आश्चर्य वाटेल, आता ते थोडंसं वेगळ्या भागात गेल्यासारखं होईल. मी या सगळ्या क्षेत्रातून गेलेला माणूस आहे. शिक्षकी पेशा 1982 ते 2003 पर्यंत केलेला आहे. मी एका शिक्षकाचा मुलगा आहे. आजचे जे कलाकार आहेत त्यांनी अफजल खानची भूमिका केलेली आहे. मी एका नाटकामध्ये शाहिस्ते खानची भूमिका केलेली आहे. शेतकरी म्हणाल तर मी 100% अगोदर शेतकरी आहे, नंतर महाराज आहे. आणि डॉक्टर गुंजाळांचा सत्कार करताना मला अतिशय आनंद वाटत आहे की ज्याला मी शिकवलं त्यांनी आपला भाचा डॉक्टर बनवला, असे त्याचे मामा ते माझे विद्यार्थी आहेत. सारा कुठल्या ठिकाणी होते ते माझे विद्यार्थी आहेत. शेतकरी म्हणणारे रामनाथ दाभाडे माझे विद्यार्थी आहेत आणि आज त्यांचा सत्कार माझा करताना मला जे सौभाग्य लाभलेलं आहे, निश्चितपणे या ठिकाणी मी उमटता धन्यवाद देईन की तुम्ही हा दिवस आज मला या ठिकाणी आणून दाखवला. मी माझ्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर एक सांगितलं, मी माझा इतिहास सांगितलं. म्हणून मी नेहमी असं म्हणतो, आपणच आपल्यासाठी रडायचं नसतं, उद्ध्वस्त झालेल्या स्वप्नांसाठी मरायचं. आपणच आपल्यासाठी रडायचं नसतं, उद्ध्वस्त झालेल्या स्वप्नांसाठी मरायचं नसतं. जीवनातील सुखाचे श्वास आदित्यने घ्यावायचे असतात आणि दुःखाचे निश्वास हळूवारपणे स्पंदनात जपायचे असतात. हृदयातील व्यथेचं प्रदर्शन मांडायचं नसतं, आपणच आपल्यासाठी रडायचं नसतं. भूतकाळ सरांना सांगितलं तर आश्चर्य वाटेल, MPC मध्ये 1 मार्काने माझं BSI गेलेलं आहे. मी MCOM आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या क्षेत्राशी माझा खूप जवळचा संबंध आहे. आध्यात्मिक क्षेत्रात 2003 नंतरचं पूर्ण आध्यात्मिक क्षेत्राकडे वाटचाल आहे. मंदिराचं व्यवस्थापन आणि जीवन अतिशय शेतीच्या आधारावरती माझं जीवन चाललेलं आहे. आणि आज या ठिकाणी या कार्यक्रमाला अचानक कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष उपस्थित राहू शकले नाही, म्हणून रुग्णवाहिकेकडे काल आले आणि मला विनंती केली की बाबा असा असा कार्यक्रम आहे. त्यांना माझं नाव कोणी सुचवलं माहित नाही, पण पत्रकारितेत म्हणाल तर पत्रकारितेशी माझा खूप जवळचा आहे. 81 मध्ये मी कॉलेज सोडलं. अजिंठा, मराठवाडा, लोकविषय, झुंजार नेता आणि चंपावती आमच्या त्या कॉलेज जीवनातले पेपर आहेत. त्यात माझ्या कथा आहेत, माझ्या कविता आहेत. कॉलेज जीवनामध्ये मी कविताही करत होतो. कवी या नात्याने परिचित होतो बीड जिल्ह्याला.
बीड जिल्ह्याने महाराष्ट्रामध्ये माझ्या कवितेला एक बार म्हणजे एकनाथ आबूज सारख्याने माझ्या कवितेवरती 11 लाईन लिहिलेले आहेत. म्हणजे अशा सगळ्या घटनेतून गेलेला माणूस आहे. आणि प्रारब्धाने मला एका शिक्षकाचा मुलगा आहे, प्रारब्ध मला इथे घेऊन आलाय, सिद्धेश्वराच्या सेवेमध्ये घेऊन आलाय आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मी कार्य करत आहे, पुढेही करत राहणार आहे. पण असा योग खूप दिवसानंतर मुंबईने माझ्या जीवनामध्ये आणून दिला की माझा भूतकाळ माझ्या जीवनामध्ये माझ्यासमोर आणून ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे सरांना असं सांगताना की युपीसी सुद्धा दिलेली आहे. सर युपीसीची परीक्षा सुद्धा दिलेली आहे. माझे मित्र या ठिकाणी गेवराईच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये मॅनेजर म्हणून रिटायर झालेले आहेत. माझे माझे विद्यार्थी माझे BSI विद्यार्थी सुद्धा रिटायर झालेले आहेत. आगरकर म्हणून जळगावचा विद्यार्थी माझ्याकडचा आज तो खूप मोठा त्याच्यामध्ये नाशिकमध्ये कंपनी वगैरे काढून कार्य करतो, रिटायर झालेला आहे. कलेक्टर सुद्धा माझ्याकडचे विद्यार्थी आहेत, कोर्टामध्ये विद्यार्थी आहेत. 82 ते 30 पर्यंत फक्त शिकवणं हे काम करत होतो. आणि माझ्या मॅथ्सच्या जीवावर मी तर मॅथ्स शिकवत होतो सर. वरती मी M.Com पर्यंत कॉमर्स अकाउंट टॅक्स वगैरे सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. तर जीवनामध्ये परिवर्तन आणि जीवनामध्ये समाजाचं आजचं चित्रण बघितल्यानंतर माझ्या रिसर्चमध्ये 25% विद्यार्थी मी पहिल्या दिवशी सांगायचो की ज्यांच्याकडे शिकण्याची क्षमता नाही आहे त्यांच्याकडे माझे ट्युशन मोफत आहे. आणि आज मोफत शिकवलेले विद्यार्थी आज विदेशामध्ये मॅथ्सच्या जीवावरती 50 ते 60 विद्यार्थी काम करत आहेत. पुण्यामध्ये असा एकही कारखाना नाही की जिथं माझा विद्यार्थी काम करत नाही. आणि गेवराईतले अगदी सामान्य परिस्थितीमधून आलेली लेकरं आज डॉक्टर म्हणून काम करतात. डॉक्टर आत्करे असतील, डॉक्टर मोठे असतील, त्यांच्या वडील जर विचार केला गेला तर डॉक्टर आत्करेंच्या आई लोकांचे लग्नाचे स्वयंपाक करून मुलाला शिकवत आहे. मोफत शिकवलेला विद्यार्थी आहे. चाळक डॉक्टर आहे ज्यांचे आई वडील दुसऱ्याचे सालकरी आहेत. डॉक्टर मोठे आहे, गणेश मोठे तिकडले मोठ्या मधले ज्यांचे वडील हमाली करत आहेत. म्हणजे अशा लेकरांना घडवण्याचं काम 82 ते 2003 पर्यंत मी केलेलं आहे. त्याच्यामुळे शैक्षणिक क्षेत्राचा आणि माझा अतिशय जवळचा संबंध आहे. म्हणून शिक्षकांचं स्वागत करताना शिक्षकांचा सत्कार करताना खूप आनंद वाटला. हा आनंद माझ्या जीवनात आल्याने निर्माण करून दिला आणि महाराष्ट्र पत्रकार संघाने त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आजच्या समाजामध्ये ह्या माणसांना शोधणं खरोखर जर विचार केला तर चळवळवादी जीवन जगणारे लोक या माणसांना वेड म्हणतात. ज्यांचा सत्कार आज करण्यात आलेला आहे त्यांना चंगावादी जीवन जगणारी लोक जी आहेत ना ती वेड समजत आहेत. दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि अशा माणसांना आपण शोधून आणलं ही अतिशय चांगली गोष्ट आहे. समाजामध्ये अशा प्रकारे हा चंगळवादी समाज झालेला आहे. मुक्त जीवन जगण्याचं निर्लज्जपणे व्यवहार करणारा समाज आज दिवसेंदिवस वाढत आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या जबाबदाऱ्या खूप वाढलेल्या आहेत. पोलीस स्टेशनच्या जबाबदाऱ्या खूप मोठ्या वाढलेल्या आहेत. चंगळवादी जीवन जगण्याच्या नादामध्ये आम्ही कुठे चाललो आहोत कारण आम्हाला गरज आणि हौस याच्यातला फरक कळायला तयार नाही. गरज आणि अभ्यास याच्यातला फरकच कळायला तयार नाही. जर गरज आणि अभ्यास याच्यातला फरक कळाला तर माणूस बनतो, नाहीतर तो माणूसही राक्षसच असतो. गरज अभ्यास या दोन्हीचा फरक नाही कळाला ना या लोकांना गरज कळालेली आहे. त्यांच्याकडे अभ्यास नाही म्हणून हे समाजसेवा करतात. अभ्यास जर जीवनामध्ये असेल तर तो डॉक्टर समाजसेवा करू शकत नाही. अभ्यास नावाची गोष्ट जी आहे, अभ्यास आणि गरज, अन्न वस्त्र निवारा आणि जगण्यापुरतं धन, जगण्यापुरतं आपत्कालीन परिस्थितीमध्ये आम्हाला दुसऱ्याची हात पसरायची गरज पडू नये एवढा धनाचा संच, पण आमचा धनाचा संच संपवण्याला तयार नाही. हा अभ्यास जो आहे माणसाला राक्षसी प्रवृत्तीकडे घेऊन चाललेला आहे. आणि दुर्दैव अशा समाजामध्ये अशी माणसं आपण शोधून काढली आणि त्यांचा सत्कार केलाय, त्यांना पुरस्कारित केलं, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. अशाच प्रकारचं कार्य आपल्या माध्यमातून या महाराष्ट्र पत्रकार संघाच्या माध्यमातून पुढे होत राहो ही भगवान सिद्धेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हरिओम. धन्यवाद महाराजांनी आपल्या चिंतनशील विचारातून खरंच खूप अनमोल मार्गदर्शन केलं. आपण हा कार्यक्रम समाप्त करण्यापूर्वी काही विनंती आहे. जे पुरस्कार जे आहेत
पुरस्काराचे सगळेजण समोर येतील आणि फोटो सेशन होईल आणि फोटो सेशन झाल्यानंतर कार्यक्रम संपला असा अध्यक्षाच्या वतीने या ठिकाणी जाहीर करण्यात येईल. तर पुरस्कार प्राप्त जे व्यक्ती आहेत त्यांना विनंती आपण फोटो सेशन करण्यासाठी स्टेजवर यायचे. सर्वांनी जे पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व आहे त्यांना विनंती आपण या ठिकाणी स्टेजवर यावं. आपण सर्वांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी वेळ दिला त्याबद्दल महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो. सर्व सन्माननीय सदस्य मार्गदर्शक प्रमुख पाहुणे सर्वांचे या ठिकाणी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने हार्दिक आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो. चला चला लवकर जे कोणी पुरस्कार चला सर्वजण चला. बघा ना. ड्रेसमध्ये काय इकडे काय भाऊ 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 इथं ड्रेस हा सर एक समोर
जफर, ओ जफर मियां चलो।